नमस्कार शेतकरी मित्रांनो. मला सांगा की आपल्या घरी लहान मुलं आहे आणि त्या लहान मुलाला आपल्याला चांगलं ताकदवान बनवायचं आहे, चांगलं वैचारिकदृष्ट्या स्ट्रॉंग बनवायचं आहे, मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग बनवायचं आहे, शारीरिकदृष्ट्या स्ट्रॉंग बनवायचं आहे. तर आपण काय करतो? तर त्याला आपण दूध, तूप, बदाम, काजू, घरचं जेवण, चांगल्या प्रतीचं जेवण त्याला आपण देतो. का त्याला आपण मेडिकलमधून आणून औषध देतो. बाबा हे औषध खा, ही सलाईन लाव, तू चांगला औषध करतो का हो? नाही. मग त्याचप्रमाणे जर आपल्याला आपल्या शेतजमिनीची चांगली पोत ठेवायची असेल, शेतजमिनीची चांगली ताकद वाढवायची असेल, तर त्याला ते रसायनं देऊन चालतील का? नाही चालणार ना. कारण त्या जमिनीमध्ये पण एक जीव आहे ना, त्या जमिनीमध्ये जगणारे असंख्य जीव आहेत. त्यामुळे आपल्याला चांगलं उत्पादन भेटतं. त्यासाठी चांगल्या प्रतीचं खाद्य त्याला दिलं पाहिजे. खाद्य म्हणजे काय? तर चांगल्या प्रतीचं खत दिलं पाहिजे. रासायनिक खतांपासून कुठं दूर ठेवलं पाहिजे ना. मला सांगा की रासायनिक खताचा जेव्हा शोध लागला नव्हता, तेव्हा आपले पूर्वज कितीतरी पटीने जास्त उत्पादन घ्यायचे ना. का रासायनिक खताचा शोध लागल्यापासून आपले उत्पन्न वाढलं? नाही. ह्याच्या कितीतरी पटीनं जास्त चांगलं उत्पन्न आपले पूर्वज घ्यायचे. ते रासायनिक खत वापरायचे नाही. ते काय वापरायचे? तर ते सेंद्रिय पद्धतीनं शेती करायची ना. या सेंद्रिय पद्धतीच्या शेतीमध्ये खूप म्हणजे खूप मोठं उत्पादन आपण काढू शकतो मित्रांनो. ते आपल्या डोक्यामध्ये एक माइंडसेट बसलेला आहे की रासायनिक खत जेव्हा आपण टाकतो तेव्हाच माझ्या शेतीतनं उत्पादन निघतं. जेव्हा मी एखाद्या कृषी केंद्रात जातो, कृषीच्या दुकानामध्ये जातो औषधाच्या, तेव्हा तुम्ही काय करता की त्याला सांगता की मला उत्पादन वाढवायचं. तो एक लिस्ट देतो काढून, हा डोस द्या, हा डोस द्या. तुम्ही कधी बघितलाय का तो डोस काय आहे? त्या डोसचा उपयोग काय आहे? तो डोस कशासाठी दिला जातो? काय दिला जातो? नाही. तुम्ही ते औषधं आणता आणि डायरेक्ट शेतामध्ये विस्कटून देता. तर शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे की आपल्या शेतामध्ये गरज कशाची आहे ते पाहिलं पाहिजे. ना की आपल्याला दुसरा कोण करतोय म्हणून त्या पद्धतीने शेती केली पाहिजे. हे चुकीचं आहे. त्यामुळे तुमच्या शेतीची क्वालिटी सुधारणार नाही ना, तुम्हाला उत्पादन मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जागरूक होणं खूप महत्त्वाचं आहे. नमस्कार.